नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत पात्र दिव्यांग लाभार्थी जे आहेत, ह्या दिव्यांग लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची जी अपडेट आहे, ही आलेली आहे. या अपडेट अंतर्गत ज्या लाभार्थ्यांना ऑक्टोबर असेल किंवा नोव्हेंबर महिन्यामध्ये 2500 ₹1500 लाभ जो आहे, हा मिळाला होता. त्यांच्यासाठी याबाबत पाहू शकता तहसील कार्यालयामध्ये जी दिव्यांग प्रोफाईल जे आहे, हे अपडेट करण्यासाठीचा ऑप्शन जो आहे, हा उपलब्ध झाला आहे. या अगोदर तो उपलब्ध नव्हता. त्या कारणामुळे 2500 ऐवजी 1500च त्याच लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाले होते. तर या अंतर्गत आता जी दिव्यांग प्रोफाईलची अपडेट आहे, ही अपडेट प्रोफाईल अपडेट करण्यासाठीचा ऑप्शन हा तहसील कार्यालयामध्ये उपलब्ध झाला आहे. आणि जे लाभार्थी असतील त्यांनी त्या लाभार्थ्यांनी त्यांचा जो ऑप्शन आहे, तो ऑप्शन अपडेट आहे का नाही, ही खात्री करून घेणं तहसील कार्यालयामध्ये जाऊन चेक करणं आवश्यक आहे. ज्यांना ₹1500 ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये मिळाले होते, त्यांना डिसेंबर महिन्याचा हप्ता वेळेवर सुनिश्चित 2500 येण्यासाठी चेक करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर डिसेंबर महिन्यासाठी सुद्धा जो जी-आर आहे, शासन निर्णय, हा कधीपर्यंत येणार आहे, याबाबतची खात्रीलायक अशी एक अपडेट आली आहे. त्याचबरोबर थकीत पेन्शनबाबतची सुद्धा अपडेट आहे, हिवाळी बाबतची. तर या दोन्ही अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुरू करणार आहोत, पाहणार आहोत. तर महत्त्वाच्या अपडेट ज्या आहेत त्या अगोदर मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तुम्ही या यूट्यूब चॅनलवर आत्ताच लगेचच सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करायला विसरू नका. डिटेलमध्ये पाहूयात आपण ज्या सगळ्या अपडेट आहेत. या अंतर्गत पाहू शकता आपण महत्त्वाच्या ज्या अपडेट आहे या पाहणार आहोत. तर या अंतर्गत पाहू शकता तुमच्यासमोर यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेची दिव्यांग लाभार्थ्यांसाठीची अत्यंत महत्त्वाची अपडेट. महाराष्ट्र राज्य सरकारच्या संजय गांधी निराधार अनुदान योजना अंतर्गत दिव्यांग बांधवांना जे 2000 नाही ते 2500 बरोबर आहे, तर ₹2500 अनुदान जाहीर करलेलं आहे, ते ज्या खात्यामध्ये जमा होत आहे. तर या अंतर्गत काय समस्या होती पाहू शकता. मी पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं होतं की काही लाभार्थ्यांना फक्त ₹1500 मिळाले आहेत, कारण त्यांचे नाव हे संजय गांधी योजनेत आहे, संजय गांधी निराधार योजनेत आहे आणि दिव्यांग अनुदान योजनेत ट्रान्सफर झालेलं नाही आहे. ₹2500चा लाभ त्यांच्यासाठी सुरू झाला आहे, त्याच्यामध्ये ट्रान्सफर झालेलं नाही आहे. त्याच्यामुळे अनुदान दिव्यांगांच्या आर्थिक आधारासाठी आहे, ज्यामुळे पूर्ण रक्कम मिळवण्यासाठी ट्रान्सफर आवश्यक आहे. म्हणजे त्यांची प्रोसेस त्या दिव्यांग लाभार्थ्यांसाठीची जे ऑप्शन आहे त्यामध्ये होणं आवश्यक आहे. त्या कारणामुळे ज्यांचं नाही आहे त्यांना कमी रक्कम मिळत होती आणि मिळत राहील. त्या कारणामुळे पाहू शकता ज्यांना तहसील कार्यालयात कागदपत्रे जमा केली आहेत त्यांना आता दिव्यांग योजनेत नाव समाविष्ट करण्यासाठीची संधी उपलब्ध झाली आहे. आणि या अंतर्गत राज्य सरकारने मंत्रालय स्तरावरून दिव्यांग ऑप्शन जो आहे प्रत्येक तहसीलदार कार्यालयामध्ये सक्रिय केलेला आहे त्यांच्या वेब पोर्टलवर, ज्यामुळे संजय गांधी निराधार योजनेतून दिव्यांग योजनेत सोपं हस्तांतरण हे शक्य झालं आहे. म्हणजे जे योजनेमध्ये आहेत ज्यामध्ये ₹1500 हा नियमित हप्ता आहे, पण दिव्यांग लाभार्थ्यांसाठी 2500 केला आहे. तर 2500 साठीचा जो ऑप्शन आहे दिव्यांग लाभार्थ्यांसाठीची प्रोफाईल अपडेट ऑप्शन हा आता उपलब्ध आहे आणि तो करून घेतला जाऊ शकतो तहसील कार्यालयामध्ये. तहसील कार्यालयात दिव्यांग ऑप्शन कसं कार्यरत आहे तर पाहू शकता. दिव्यांग ऑप्शन हे सुरू झालं असून किंवा लवकर सुरू होणार असून ज्या काही जिल्हा आहेत, काही तहसील कार्यालय आहेत यांच्यामध्ये ऑप्शन आलेलं आहे. काही तहसील कार्यालयामध्ये लवकरच तो उपलब्ध होईल 1 ते 2 दिवसामध्ये, ज्यामुळे लाभार्थ्यांचं नाव योजनेमध्ये ट्रान्सफर करता येईल, त्याच्यामध्ये अपडेट करता येईल. आता स्थिती कशी आहे तहसीलमध्ये, काही तहसीलमध्ये काही ठिकाणी ऑप्शन सुरू झाला आहे मी तुम्हाला सांगितल्या पद्धतीने, काही ठिकाणी नाही आहे. ते मंत्रालयाकडून याद्या मेलने पाठवल्या असून उद्या परवा हा जो ऑप्शन आहे त्या ठिकाणी सुद्धा सुरू होईल 2 दिवसामध्ये. हे ऑप्शन पूर्वी उपलब्ध नव्हते. या कारणामुळे म्हणून पाहू शकता कागदपत्र जमा केली तरीसुद्धा तुम्हाला 2500 ऐवजी 1500च मिळाले होते. मात्र आता ही अपडेट आलेली आहे, तो ऑप्शन आला आहे. त्यामुळे आता सगळी जी प्रोसेस आहे डिसेंबर महिन्यासाठीची हे वेळेवर होऊन जाईल. आता काय करायचं आहे, तर ज्यांनी कागदपत्र जमा केली आहेत त्यांनी 2 ते 3 दिवसामध्ये तहसील कार्यालयात जाऊन सिस्टममध्ये चेक करून त्यांची ट्रान्सफर प्रोसेस जी आहे पूर्ण करायची आहे आणि खात्री करून घ्यायची आहे. ऑप्शन नसेल तर तहसीलदारांना बिल पाठवून रिक्वेस्ट करायची आहे किंवा तुम्ही स्वतः त्या ठिकाणी जायचं आहे, ऑप्शन अवेलेबल नाही आहे त्यांना रिक्वेस्ट करायची आहे आणि अपडेट घ्यायची आहे. आणि यामुळे डिसेंबरचा हप्ता जो आहे हा ₹2500 तुमचा वेळेवर मिळेल आणि जर केलं नाही तर ₹1500 तुम्हाला मिळतील, जे आत्ता मिळत आहेत त्याच पद्धतीने. तर या पद्धतीने काही तहसील कार्यालयामध्ये उपलब्ध आहे, काही तहसील कार्यालयामध्ये लवकरच उपलब्ध होईल. प्रोसेस कशी आहे
तर तहसील कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन तुमचे नाव जे आहे हे कोणत्या योजनेअंतर्गत समाविष्ट आहे, ट्रान्सफर झाले का नाही, हे अपडेट स्टेटस चेक करायचं आहे. त्याचबरोबर पोर्टल डेस्कवर अपडेट पाहिजे आहे. वेबसाईटपेक्षा त्यांची जी अपडेट आहे म्हणजे त्यांची पोर्टल डेस्क आहे निराधार शाखेमध्ये तहसील कार्यालयामध्ये चेक केलं जाऊ शकतं आणि त्या ठिकाणीच तुम्हाला सगळ्यात चांगली अपडेटेड नवीन माहिती मिळू शकते. तुम्ही जर वेबसाईटवर चेक करायला गेलात स्टेटस, आपण पाहिलंय अधिकृत जी वेबसाईट आहे महासायसची, या वेबसाईटवर थोडंसं उशिरा अपडेट होतं. त्यामुळे तुम्ही तहसील कार्यालयावर चेक करून डिटेलमध्ये माहिती मिळवणं आवश्यक आहे. ज्यांचा सगळ्यात महत्त्वाचं, ज्यांचा नोव्हेंबरचा हप्ता जो आहे, नोव्हेंबरचा महत्त्वाचा इथे डिसेंबर झालाय, ज्यांचा नोव्हेंबरचा हप्ता वेळेवर त्यांना 2500 मिळालेला आहे, त्यांना काही काळजी करायची नाही, गरज नाही आहे. डिसेंबर महिन्याचा सुद्धा हप्ता त्यांचा वेळेवर जमा होणार आहे. त्याचबरोबर दुसरे आपण अपडेट घेणार आहोत की शासन निर्णय डिसेंबर महिन्यासाठीचा हप्ता हा कधीपर्यंत येऊ शकतो आणि थकीत अनुदानाबाबतची काय अपडेट आहे. तर शासन निर्णय हा लवकरच याच आठवड्यामध्ये निघणार असून अधिवेशनामध्ये पुरवणी मागणी मंजूर झाली आहे आणि पुढच्या आठवड्यामध्ये पैसे जे आहे खात्यात जमा होण्याची शक्यता आहे असं सांगितलं जात आहे. डिसेंबरचा हप्ता 2500 रुपये मिळणार आहे. 2000 नाही ते 2500 मिळणार आहे. थकीत अनुदान ऑक्टोबर नोव्हेंबर आधार KYC प्रॉब्लेम सुटले असून शासन निर्णयानुसार निधी मंजुरीसाठी मिळेल किंवा नाही हे लवकरच करणार आहे. म्हणजे जेव्हा शासन निर्णय GR जाहीर होईल त्याच्यामध्ये थकीत अनुदानाबाबतची सुद्धा माहिती जी आहे ही दिलेली असणार आहे. त्याचबरोबर आकडेवारी, पूर्वीचा निधी आणि नवीन फरक पाहून थकीत देण्याचा निर्णय जो आहे हा घेतला जाईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आधार ऑथेंटिकेशन पूर्ण झालं आहे म्हणून उशिरा निधी निघण्याची शक्यता आहे. लवकर निर्णयाची विनंती आहे, लवकर येऊ शकतो अशी अपेक्षा आहे. मात्र पाहू शकता शासन निर्णयानंतरच थकीत अनुदानाची खात्री ही आपल्याला पटणार आहे. तर सरकारी विनंती जी आहे आधार ऑथेंटिकेशन लवकर पूर्ण करणं आवश्यक आहे. आधार ऑथेंटिकेशन झाल्याच्या नंतरनं दिव्यांग ऑप्शन अपडेट बाकी असलेल्यांचे चेक करायचं आहे आणि थकीत अनुदान हे दिलं जाऊ शकतं. तर अशा पद्धतीने ही महत्त्वाचे जे अपडेट आहेत संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत 3 महत्त्वाचे अपडेट. सगळ्यात पहिली म्हणजे जो ऑप्शन आहे हा ऑप्शन उपलब्ध झाला आहे दिव्यांग लाभार्थ्यांसाठी त्यांचे अपडेट करण्यासाठी. त्यामुळे त्यांचे जे पैसे आहेत पुढच्या महिन्यापासून हे त्यांचे 2500 त्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतील. त्याचबरोबर डिसेंबर महिन्यासाठीचा हप्ता जो शासन निर्णय आहे येत्या 2 ते 3 दिवसामध्ये हा उपलब्ध होईल आणि त्यामध्ये थकीत अनुदान जे आहे, थकीत पेन्शन जे आहे, थकीत हप्ता आहे याबाबत सुद्धा अपडेट प्राप्त होईल. तर अशा पद्धतीने आजच्या या महत्त्वाच्या अपडेट दररोजच्या अशा पद्धतीच्या निराधार योजनेबाबतच्या अपडेट प्राप्त करण्यासाठीच मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.